ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे अस्मिता आणि प्रिया या दोघींना खूपच इन्सल्टिंग फील होत असतं. कारण आता इकडे गणपतीची सगळी तयारी चालू असते आणि गणपतीच्या प्रत्येक तयारीमध्ये आता मात्र पूर्णाजी, रविराज सगळेच आता सायलीलाच पुढे मागे किंवा सायली जे काही म्हणेल ते, प्रतिमासाठी सायली जे सांगेल ते, असं सगळं आता चित्र असतं. आणि त्यामुळे इकडे आता प्रिया आणि अस्मिता या दोघींची खूपच चिडचिड होत असते. आणि त्यामुळे मग मात्र इकडे अस्मिता सांगत असते, तुला कळतंय का अगं, तू काहीही कर, आता हा तू इकडे हार बनवलेला आहेस दुर्वांचा, त्याचं कोणाला कौतुक नाही. प्रियाने मस्तपैकी हार बनवलेला असतो की जेणेकरून सगळ्यांच्या समोर तिने आता सगळ्यांच्या समोर दाखवेल की मी गणपतीसाठी हार बनवला, मी कशी प्रतिमाची मुलगी आहे. पण तरी सुद्धा प्रियाला कोणी आता भावच देत नाही. सगळेजण सायलीलाच आता मात्र या सगळ्यामध्ये विचारत असतात की काय करायचं काय करायचं नाही. आणि त्याच वेळेला मग आता प्रिया विचार करते, नाही अस्मिता, लवकरात लवकर आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर ही सायली आहे ना, ही सायली सगळं क्रेडिट घेऊन जाईल. यावरती अस्मिता म्हणते, हे बघ एक काम करूया का, या सगळ्यामध्ये तू काय प्लॅनिंग केलंयस. यावरती आता मात्र प्रिया तिला सांगते, माझं प्लॅनिंग असं आहे की या सायलीला ना गुंगीचं औषध द्यायचं. आता प्रिया अस्मिताला सांगत असते की गुंगीचं औषध द्यायचं, पण तिने महिपतीकडेच प्लॅन करून आलेली असते की काहीही झालं तरी सायलीला या सगळ्यामध्ये आता मात्र गुंगीचं औषध नाही तर तिला मारूनच टाकायचं, तिला झोपेच्या गोळ्या द्यायच्या आहेत आणि तिला मारून टाकायचंय. पण हे काम ती अस्मिताकडून करून घेणार असते, जेणेकरून अस्मिता हे काम करेल आणि अडकली तर अस्मिता अडकेल. प्रत्येक वेळेला बळीचा बकरा अस्मिता बनत असतेच. अस्मिताबद्दल तसंही कोणाचं मत चांगलं नसतंच. आणि त्यामुळे हे सगळं आता ठरवलेलं असतं ते म्हणजे प्रियाने. आणि त्यामुळे प्रिया आता हे सगळं करण्यासाठी सज्ज झालेली असते. अस्मिता म्हणते, ठीक आहे, पण गुंगीचं औषध आणायचं कुठून. यावरती प्रिया तिला सांगते, तू एक काम कर, तू फक्त तिला द्यायचं काम कर, आणायचं काम मी करेन. म्हणजे गणपतीच्या दिवशी ती सकाळी उठणारच नाही, लोकांना वाटेल ती आजारी आहे, तिच्या गोळ्या चालू आहेत आणि त्यामुळे ती झोपून राहिली. असं म्हटल्यावर ती अस्मिता म्हणते, ठीक आहे, पण या सगळ्यामध्ये आपण तिला थोडंच औषध द्यायला पाहिजे बरं का. यावरती प्रिया सांगते, तू काळजी करू नकोस, आपण फक्त गुंगी येईल एवढंच करूया. आता इकडे गणपतीचा दिवस उजाडतो आणि त्यानंतर मग मात्र पूर्णाजी सांगत असते, सायली या सगळ्यामध्ये आता ना तू प्रतिमाला सगळ्यामध्ये मदतीला घे, म्हणजे प्रतिमा आणि तुम्ही दोघी जणी मिळून या सगळ्याची तयारी करा. पण रविराज आता पूर्णाजीला उदास दिसतात म्हणून पूर्णाजी म्हणते, काय झालं रविराज, तुम्ही इतके उदास का बरं दिसताय. रविराज म्हणतात, पूर्णाई, म्हणजे मला न आधीच्या दिवसांची आठवण आली, किती उत्साहामध्ये प्रतिमा तयारी करायची. यावरती आता प्रिया सांगायला लागते, तुम्ही काळजी करू नका बाबा, तोच उत्साह आणि तेच सगळं मी सुद्धा या सगळ्यामध्ये दाखवेन आणि माझ्या आईला मी बरं करेन. यावरती पूर्णाजी म्हणते, हे बघ एक काम कर, तू फक्त सायलीला जी मदत हवे ना ती कर. सकाळी लवकर उठून सायली आता ही सगळी कामं करणार आहे, पण तुला काही जमणार आहे का. यावरती प्रिया म्हणते, पूर्णाजी तू असं का बोलतेस, मी या सगळ्यामध्ये माझ्या आईला बरं करण्यासाठी काहीही करू शकते. असं म्हणत प्रिया आता पूर्णाजीला शब्द येते. पूर्णाजी म्हणते, ठीक आहे, लवकरात लवकर उठून सगळी तयारी आता करायला पाहिजे. असं म्हटल्यावरती आता अस्मिता आणि प्रिया एकमेकीकडे बघतात, कारण सायलीला गुंगीचं औषध देऊन या सगळ्यामध्ये सायलीचा कार्यक्रम करण्याचा त्यांनी अचूक प्लॅन केलेला असतो. तोपर्यंत इकडे आता अर्जुन विचार करतो, नक्की या प्रियाचं नाटक तरी काय चाललंय. म्हणजे आता ती सकाळी लवकर उठण्याचं बघते, हिच्या हालचालीवरती मला लक्ष ठेवायला पाहिजे, कारण प्रियाची लक्षणं काही ठीक वाटत नाहीयेत. असा विचार करत अर्जुन आता प्रियाकडे संशयाने पाहत असतो. त्यातच दुसऱ्या दिवशी इकडे गणपती पूजनाचा दिवस येतो. त्यावेळेला सायलीनं आलेली बघून प्रियाला खूप आनंद होतो. ती आता रविराजांना सांगायला लागते, मला वाटतंय की बाबा या सगळ्यामध्ये आपण ना पूजन करून घेऊया, बहुतेक सायलीला झोप लागलेली आहे. रविराज म्हणतात, पण असं जनरली कधी होत नाही, सायली उठेल आणि प्रतिमाला घेऊन येईल ना. यावरती प्रिया म्हणते, बाबा मला असं वाटतंय की सायली ना बहुतेक झोपून राहिले, तिला औषधांची गुंगी वगैरे असेल ना तर आपण सुरुवात करूया का. रविराज म्हणतात, नाही, सायली आणि प्रतिमा या दोघींशिवाय पूजा कशी मला सुरू करायची. यावरती प्रिया म्हणते, ठीक आहे,
सायली बघून येते मी झोपले का आणि आईला मी आणते, कसं चालेल ना बाबा. यावरती अस्मिता म्हणते न चालायला काय झालंय, तू एक काम कर बरं, तू न प्रतिमा आत्याला आणायला जा, मी बघते सायली झोपले की नाही. असं म्हणत दोघी अगदी उत्साहामध्ये आता सायली झोपले आणि प्रतिमाला मी आणणार या उत्साहामध्ये जातात. पण तोच पर्यंत घडणारा प्रकार हा विचित्र असतो. इकडे आता ज्या वेळेला प्रिया जाणार त्यावेळेला सगळेजण मागे वळून पाहतात तर सायली हातामध्ये फुलांची टोकरी म्हणजे आता जास्वंदीची फुलं घेऊन आलेली असते. सगळ्यांनाच धक्का बसतो, सायली उठली कधी, तिने या सगळ्यामध्ये आता मात्र तयारी केली कधी आणि या सगळ्यामध्ये तयारी करून ती आता आली तरी कशी. यावरती आता पूर्णाजी म्हणते, सायली तुझी तब्येत ठीक आहे ना. म्हणजे आता इकडे तन्वी सांगत होती की तुला औषधांची गुंगी आले म्हणून तू झोपली होतीस. आता ह्या दोघींची चांगलीच गंध उडतो. म्हणजे सायलीला सगळ्यांच्या समोर हे करण्यासाठी केलेला सगळा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. त्याच वेळेला आता सायली फुलं घेऊन येते आणि पूर्णाची असं कसं, देवाच्या पूजेसाठी फुलं मी आणि प्रतिमा त्या आम्ही दोघी मिळून करत होतो. तुम्हाला माहिती आहे का, देवाला छानपैकी जास्वंदीची फुलं लागतात आणि या फुलांसाठी मी आणि प्रतिमा त्या दोघी मिळून त्या फुलांचं हे करत बसलो होतो. असं म्हणत सायलीने पूर्णाजी समोर फुलांची टोकरी धरल्यावरती पूर्णाजीला धक्का बसतो आणि पूर्णाजी पुन्हा एकदा आता प्रतिमाच्या जुन्या आठवणीमध्ये रमून जाते. इकडे आता प्रिया आणि अस्मिता विचार करतात, अरे हे काय झालं. प्रिया म्हणते, काय ग तू तिला दिलं होतंस ना औषध. अस्मिता म्हणते, हो मी तिला औषध दिलं होतं. आता प्रियाने अस्मिताला दिलेलं औषध हे असतं मारण्यासाठीचं, पण अस्मिताला वाटत असतं गुंगीचं. अस्मिताने ते जरी औषध दिलेलं असलं तरी सायलीने तो ग्लास प्यायलेलाच नसतो, कारण अस्मिता आणि प्रिया या दोघी जणी आपल्यासाठी काहीतरी करतायत हे सायलीला थोडंसं विचित्र वाटत असतं. त्यामुळे आता मात्र पूर्णाजी म्हणते, खरंच सायली तू आणि प्रतिमाने ही फुलं गोळा केलीत. यावरती सायली सांगते, हो मी सकाळी लवकर उठून ज्या वेळेला फुलं काढण्यासाठी गेले होते त्यावेळेला प्रतिमा त्या माझ्या पाठोपाठ आल्या आणि मग त्या म्हणाल्या की गणपतीसाठी आपण दोघी मिळून फुलं काढूया. आणि मग आम्ही दोघींनी मिळून ही अशी फुलं काढली आणि प्रतिमा त्या आणि मी आम्ही दोघींनी ही अशी थंड पाणी मारून त्याला सजवून ठेवलं होतं जेणेकरून या फुलांच्या मध्ये त्या फुलं कोमे जायला नको. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेजण पाहत बसतात. पूर्णाजीला तर धक्काच बसतो. तोपर्यंत छानपैकी तयार होऊन पूर्णाजीच्या समोर प्रतिमाला सुद्धा आता सायलीने आणलेलं असतं. सायलीने प्रतिमाला आणल्यावरती प्रतिमा सायलीकडे पाहते आणि ही फुलं सायलीच्या हातूनच देवाला वाहिली जाणार असं हट्ट करायला लागते. कारण जो कुणी ही फुलं आणतो, जो कुणी ह्या फुलांचं संगोपन करतो, जो कुणी ही फुलं व्यवस्थितपणे ठेवतो आणि त्यालाच वाहण्याचा अधिकार आहे असं अधिकार वाणीने प्रतिमाने सांगितल्यावरती पूर्णाजीची आता मात्र या सगळ्यामध्ये हार होते. आणि आता पूर्णाजी सांगते, हो बरोबर आहे, म्हणजे आता सायलीच्या हातूनच हे सगळं व्हायला पाहिजे. आता मात्र सायलीच्या हातून हे सगळं व्हायला पाहिजे असं पूर्णाजी म्हणते. तर सायली सांगते, नाही प्रतिमा त्या हा मान तुमचा आहे. या सगळ्यामध्ये आधी तुम्ही फुलं वाहा आणि त्यानंतर मी नंतर फुलं वाहीन. रविराज सर आणि तुम्ही फुलं वाहा. पण आता इकडे हट्टाला पेटते ती म्हणजे प्रतिमा सांगते, अजिबात नाही, पहिली फुलं तूट वाहा. यावरती रविराज म्हणतात, मला असं वाटते मी आणि प्रतिमा आम्ही दोघींनी फुलं वाहण्यापेक्षा सायली तू आणि प्रतिमा फुलं वाहावी अशी माझी इच्छा आहे. असं म्हणत रविराज आता मात्र सायलीला हा मान देतात आणि प्रियाचा पुन्हा एकदा जळफळाट होतो. अर्जुन मात्र खरंच रविराजांचं सायलीबद्दल असणारं वाढत चाललेलं प्रेम किंवा सायलीबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी हे सगळं पाहतो आणि अर्जुनला खूपच आनंद होत असतो. मग सायली प्रतिमाला म्हणते, प्रतिमा त्या आपण दोघींनी मिळून फुलं वाहूया का. पूर्णाजी म्हणते, हो तुम्ही दोघींनी जा. मग आता ज्या वेळेला सायली फुलं वाहण्यासाठी समोर येते आणि समोर येत असताना सायलीचा पाय अडखळतो. पाय अडखळल्यावरती सायली ज्या वेळेला गणपती बाप्पाला फुलं व्हायला जाते सायली तोंडावरती पडते आणि त्यानंतर मग मात्र तोंडावरती सायली पडल्यावरती पाय सायलीचे मागच्या बाजूला असतात. सगळेजण हे पाहत असतात. गणपती बाप्पांना फुलं तर पोचतात. पाया पडायला चाललेल्या सायलीचा पाया पडणं किंवा नमस्कार हा गणपती बाप्पापर्यंत फुलांच्या ह्याच्यानी पोहोचतो आणि इकडे घडणारा चमत्कार जबरदस्त असतो. सायली ज्या वेळेला गणपती बाप्पाच्या पायावरती डोकं ठेवते तिचे पाय उलटे सगळ्यांकडे असतात आणि सगळेजण सायली पडणार म्हणून तिची काळजी घेण्यासाठी पुढे येतात. कारण सायलीचा आधीच छोटा मोठा अपघात झालेला असतो. मग सगळेजण सायली असं म्हणत सायलीच्या जवळ येतात. तोपर्यंत आता सायली समोर बघत असते की आपल्यामुळे गणपती बाप्पाच्या इथल्या कोणतं काही वस्तू हल्ली तर नाही ना. असं सायली पाहत असताना पूर्णाजी पाहते ते म्हणजे सायलीचा पाय.
सायलीच्या पायावर रात्री तुळशीपत्र. पूर्णाजीला काहीच कळत नाही की हे काय चाललंय. म्हणजे हा गणपती बाप्पाने दिलेला संकेत आहे का? या सगळ्यामध्ये सायलीच्या पायावरती तुळशीपत्र हा कसला संकेत आहे? पूर्णाजीला काहीच कळत नाही. एकटक पूर्णाजी तिच्याकडे पाहतच बसते. आणि त्याच वेळेला आता मात्र जबरदस्त इकडे प्रतापला पण धक्का बसतो. जे पूर्णाजीला दिसतं ते प्रतापला पण दिसतं. सायलीला माहित नसतं की हे सगळेजण आपल्या पायाकडे का बघतायत किंवा आपला पाय बघतायत. ती मात्र गणपती बाप्पाला कुठे इजा नाही झाली हे पाहत असते. फायनली गणपती बाप्पाच्या वेळेलाच आता मात्र सायलीला ही सगळी संधी मिळालेली असते की आपण स्वतः तन्वी आहोत हे सिद्ध करण्याची. अर्जुन सायलीकडे पाहायला लागतो आणि पाहतच बसतो. पूर्णाजी आणि प्रतापने हे पाहिलेलं असतं आणि पूर्णाजी मनाशीच आता हे करत बसते. तोपर्यंत प्रिया गडबडते आणि प्रियाने पण ते तुळशीपत्र पाहिलेलं असतं. पण प्रियाने हे पाहिलेलं नसतं की पूर्णाजीने ते तुळशीपत्र पाहिलेलं आहे. त्यामुळे आता सायलीच्या पायावर तुळशीपत्र कोणाला दिसू नये यासाठी प्रिया धावत पळत तिकडे येते. धावत पळत येते आणि सायलीला उचलण्याची ऍक्टिंग करते. सायलीच्या पायावरती पदर टाकते आणि हे पूर्णाजी पाहते. आता पूर्णाजी विचार करते जर सायलीच्या पायावरती पण तुळशीपत्र आहे तर तन्वीने येऊन ते झाकायची गरज काय? नक्की काय सत्य आहे? प्रियाला असा आता पूर्णाजीला संशय येतो. पण या सगळ्यामध्ये पूर्णाजी गणपती बाप्पाकडे पाहते आणि मनाशीच निश्चय करते जे काही सत्य आहे ते सत्य मला शोधून काढलंच पाहिजे. पूर्णाजी सत्य कसं शोधून काढणार? प्रिया आणि तन्वी या दोघींच्या मधला फरक कसा कळणार? खरी तन्वी कोण कशी समोर येणार? पाहणं मात्र फारच रंजक ठरणार.